चला आता मस्त अशी आपण पोपटी बनवायला सुरुवात करूया. दोन आणलं की एक आणलं? एकीला आहे. दोन चमचे मीठ टाकायचे. एक चमचा हळद. 5 चमचे आपला आगरी स्पेशल मसाला. मी पोपटी जरूर ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आपल्याला अशा 5 चमचे एकदम झणझणीत होणार आहे. बघ, 2 चमचे आलं लसूण मिरचीची पेस्ट. आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट. बस. इथे आपण 2 लिंब घेतलेले आहेत, ते आपण पिळून घ्यायचे. त्याच्यामध्ये बिया काढायच्या आहेत. सार्थक बी पडले त्याच्यामध्ये. काढतो. आणि आज आपला सार्थक आहे बनवते पोपटी स्पेशल. सार्थक मित्रांनो, पोपटी बनवतोय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर पोपटीची रेसिपी आवडली असेल, स्वतः बनवून खा. भारी. ट्राय तर करायलाच पाहिजे ना, हळूहळू. ट्राय सगळ्यांनी करायला पाहिजे. बाहेरून नको आणू, स्वतः घरी बनवा आणि खा. मुंबईला राहतात, घरी बनवायची आहे. कुकरमध्ये कशी पोपटी बनवायची हिची रेसिपी पण आम्ही अपलोड केलेली आहे. ती पण बघा आईच्या चॅनलवर. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवतो मी. तर आपण लिंबू मस्तपैकी पिळून घेतो आहोत. 1 चमचा गरम मसाला पण टाकतोय आपण. मस्तपैकी मिक्स करून घेऊया ह्याला. मिक्स करताना डोक्यात ठेवायचे सगळे मसाले प्रत्येक चिकनच्या पीसला लागायला पाहिजे. आता आत्तापासूनच तोंडात पाणी आलेलं आहे. बघू दे कसं आलंय पाणी. ते असं बघायचं नसतं. पडेल. नाही, आपण कुंभकर्ण नाही आहोत. हे कुंभकर्ण काही या सार्थक. जस्ट शो. मित्रांनो, मस्त एकदम मस्त मॅरिनेट करून घ्यायचं. आवय ते पीस राहिला आहे तो बघतोय. म्हणजे मला नाही मेकअप केला. अरे मेकअप सगळ्यांना होईल, घाबरू नका. आपली पार्टी इकडे जिवंत आहे. मस्त असं सार्थक मॅरिनेट करतोय चिकन. आणि आपल्याला हा ना अर्धा तास वेळ असेल तर पाऊण तास ठेवला तरी हरकत नाही, पण अर्धा तास आपण मॅरिनेट करत ठेवूया. तुम्ही लिंबाऐवजी दही टाकलं तरीही चालेल, पण दही आणि चिकन हे चांगलं नाही ना, म्हणून मग लिंब घातलं याच्यामध्ये. मित्रांनो बघा, मस्त असं मिक्स झालेलं आहे सगळं आपलं चिकन. आता याला आपण अर्धा तास ठेवूया, त्याच्यानंतरला आपण भेटूया परत. मित्रांनो, आपण बटाट्यांना चिरा मारून घेतोय. हेच बटाटे आपण पोपटीत पण टाकणार आहोत. असं मध्येतून चिरा मारून घ्यायचं आहे, हे बघू शकतात. सो आता आपण ह्यांना ह्याच बॅटरमधून मिक्स करूया. ह्याच बॅटरमधून मिक्स केल्यावर कसं चिकनची टेस्ट बटाट्यांना लागेल, त्याच्याने अजून टेस्ट एनहान्स होणार. हा चिकन मस्त वाटतंय. काय दिसते भारी. त्या बटाट्यांना ह्याच्या आतमध्येच टाकायचं आणि त्यात काढून घ्यायचं. त्यातच काढून घ्यायचं. हो, भारी आयडिया रे तुझी. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला मीठ आणि मसाला. एक्स्ट्रा मीठ मसाला लावायलाच नाही लागत, एकदम असं. नाहीतर मी काय करणार होते, चिरांमध्ये भरणार होते मीठ आणि मसाला थोडा. नाही, एवढी मेहनत आपण करतच नाही. तुझी आयडिया आवडली मला. असं खाली ठेवायचं, लपवून ठेवायचं. मग कसं चिकनची टेस्ट ना अशी हे राहिले बाहेर. हा ठेवणार. आमची चिकन पार्टी सगळं करून देणार. पण असं सगळ्यांना बटाट्यांना असं ठेवून द्यायचं चिकनच्या खाली. आणि अंडी पण काढून ठेवले. ते नंतर आपण पोपटी जेव्हा सेट करणार ना मटक्यामध्ये, तेव्हा आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये. सगळ्या बटाट्यांना असं खाली ठेवायचं आहे. मग कसं आतमध्ये उतरेल, मग टेस्ट खायला अशी मस्त वाटेल. तर मित्रांनो, हे राहिलेलं आहे मस्त एकदम. आपले बटाटे मस्त एकदम राहिलेले आहे. तर आपण भेटूया अर्धा तासानंतर. झाकून ठेवा. शेंगा, भांबरुडीची पानं, हा आपला मडका, चिकन, अंडी आणि सार्थक
सार्थक, ज्योष्णा वहिनी इकडे तिकडे पळतात आमच्या वहिनी बघा या. भांबरूड हा मडका हा भांबरूड टाकला खाली. मस्त रेसिपी बघून घे. हे टाकलं खाली. आता शेंगा शेंगा टाकायच्या. ह्या आहेत आपल्या शेंग वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा. भरतो का? बस तेवढेच भरायचे की अजून भरू? भर ना. बरं अजून भर. सगळ्याच्या साईडला लाव. थांब. आता मीठ टाकूया आपण याच्यावरती. हे कर. परत बारीक मीठ टाकला. आता परत जाडा मीठ टाकला. आता टाकायचं शेंगा आपल्याला चिकन. एक मिनिट. आता 1 मिनटं थांबायला आणल्या भाऊंनी. केळीचं पान आणलंय भाऊंनी मस्त असा. आणि तो केळीचं पान ठेवायचं आतमध्ये. बघतोयस ना चिकन. येस येस. आता सार्थक टाकते चिकन. सार्थक टाक व्यवस्थित सगळ्या बाजूने लावायचं. ते पण नको. चेपला असं चालेल. सगळं टाकू. अंडी आणि बटाटे पण आहेत. सगळं चिकन टाकायचं आहे. बटाटे वगैरे. बटाटे पण आहेत ना त्याच्यात राऊंड मध्ये. हो हो. बटाटे बघ. हे बघ. हे झालं. अंडी पण आहे ती बघ. आता अंडी टाकायची ना. हे आता अंडी आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायची. उभीच ठेवायची ना. आता अंडी उभीच ठेवायची अशी. फुटत नाही ते. म्हणजे त्या अंडी फुटत नाही. त्याच्यावर दाब पडला तरी फुटत नाही. कडेला नको नाही तर मग ते हे होईल. करपतील ते. साईडला नाही मध्येच इकडून जर घुसणं हवं. तेवढं हवं रे. आता याच्यावरती परत आपण टाकणार आहोत मीठ. आता परत शेंगा घालूया. असं व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं. अजून शेंगा टाकायच्या त्याच्यामध्ये. जेवढ्या शेंगा मावतील तेवढ्या टाकायचं आहे. टाकायचे आणि अंडे फोडायचे. आणि अंडी फोडायची. अंडी फुटू दे. चिकन होतील. चिकन मध्ये ती ग्रेव्ही होईल. चिकनची चांगला मॅरिनेशन होईल. आता हे पॅक करतायत भाऊ. परत वरती भांबरुडीची पानं आहेत ती लावून घेत आहेत मस्त अशी व्यवस्थित. अशी व्यवस्थित आपली ग्रुप फिक्स आहे त्यांचा कॉलेजचा. अशी मस्त दाबून दाबून भाऊंनी भरून घेतलेली आहे पोपटी. मडका बरोबर व्यवस्थित असं. म्हणजे त्यातून बाहेर येणार ना. बाहेर नाही ना येणार भाऊ ते. बाहेर नाही येण्यासाठीच आपण हे दाबतोय ना. पॅक करतोय. हां म्हणून अशी फुल पॅक करून ठेवलेली आहे. विचारायला घेऊन गेलेला. हा असा उपडा घालायचा मडका. हो हो. खाली ते हे लावलंय ना आपण ते काहीतरी. नाही आता हे असा खाली आपण उपडा टाकलेला आहे. आता टाकायचं हे नारळाच्या जे असतं ना आपल्या नारळाची आपण सालं काढतो ना. अख्खे नारळ असतात त्याचे इथे हे ठेवले. तुम्ही लाकडं पण ठेवू शकता. शेणी पण ठेवू शकता. असे सगळ्या बाजूने लावून घ्यायचं मस्त असं. मोठा हो. सगळे पानं बिनं गवत वगैरे सगळं लावून ठेवलंय. आता गवत लावतोय. पेंडा सगळीकडून लावलाय. लावायचं सगळीकडे. पॅक केले पूर्ण. बाकीच आहे भरपूर असा पेंडा लावून घेतलाय. सिक्युरिटी घे.
आपले 25 मिनटं झालेत. आता 25 मिनटं झालेली आहेत बघा. आता आपण काढून घेऊया. चिकन पोपटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि पोपटी जर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.